प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट MCR न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन, गुन्हेगारी ते शिक्षण, औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी. सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा MCR न्यूज. जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या हिवाळी 2026 पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा 7 जानेवारीपासून प्रारंभ झाला असून या परीक्षा नांदेड विभागीय केंद्राअंतर्गत नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली या 4 जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रांवर सुरळीत व कॉपीमुक्त वातावरणात पार पडत असल्याची माहिती नांदेड विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉक्टर यशवंत कलेपवार यांनी दिली. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक विभाग नांदेड या 4 जिल्ह्यातून 7 जानेवारी 2026 रोजीपासून परीक्षा, त्या अनुषंगाने 2 जानेवारी 2026 रोजी विभागीय कार्यालयात 4 जिल्ह्यातील केंद्रप्रमुख आणि केंद्र संयोजकाची परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. सर्व 35 अभ्यास केंद्राचे केंद्र संयोजक व केंद्र प्रमुख मोठ्या उपस्थितीत या बैठकीत उपस्थित राहिले होते. विद्यापीठाच्या ध्येयधोरणानुसार कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडावी आणि प्रत्येक महाविद्यालयांना CC कॅमेऱ्याच्या माध्यमातून या परीक्षा पूर्ण पाडाव्यात म्हणून असं मार्गदर्शक सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत. तसेच दिनांक 6 तारखेला 6 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता वरिष्ठ बहिस्थ पर्यवेक्षक यांची बैठक आयोजित केली होती. त्यांनाही विद्यापीठाच्या ध्येय धोरणानुसार परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात घेण्यात यावं, निर्भीडपणे परीक्षा पार पाडावी, कोणत्याही धमकीला बळी न जाता स्वच्छ कारभारामध्ये या परीक्षा पार पाडाव्या, त्या अनुषंगाने त्यांना मार्गदर्शन करण्यात आल्यात. आणि ज्या महाविद्यालयामध्ये कुठे उणिवा असतील तर विभागीय कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावा आणि परीक्षा यशस्वीपणे पार पाडाव्यात म्हणून अशा सूचना वरिष्ठ बहिस्थ मार्गदर्शनात देण्यात आल्या होत्या. या परीक्षेसाठी जवळजवळ आतापर्यंत 3 दिवसामध्ये 113 या कॉपी प्रकरण पकडल्या गेल्या. म्हणजे दक्षता पथक आमच्याकडे एकूण 7 आहेत. दक्षता पथकाचं कार्य चांगलं चालू आहे. विद्यापीठाची प्रतिष्ठा चांगली राहावी, स्वच्छ राहावी या दृष्टिकोनातून कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. एकूण 7 दक्षता पथक हे कार्यरत आहेत. 35 वरिष्ठ बहिस्थ परीक्षक काम करीत आहेत आणि सर्व महाविद्यालयाने याला आमच्या मागणीला, आमच्या ध्येयधोरणेला प्रतिसाद देत आहेत. आज 3 दिवस झालं परीक्षा अगदी कॉपीमुक्त वातावरणात पार पाडत आहेत. पुढील येत्या परीक्षा संपेपर्यंत देखील अशाच पद्धतीने परीक्षा पास पडतील असे मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि 11 तारखेला महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या परीक्षा असल्याने त्या 11 तारखेला आमच्या YCMच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या परीक्षामध्ये बदल करण्यात आलेला आहे. आणि महानगरपालिकेच्या निवडणुका असल्यामुळे 14, 15, 16 या 3 तारखेच्या दिवशी विद्यापीठाला म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेला सुट्टी देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीनं विद्यापीठाच्या परीक्षेच्या माध्यमातून ध्येय धोरण आहेत. माननीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजू सोनवणे सर, परीक्षा नियंत्रक, प्रकुलगुरू
यांच्या मार्गदर्शनामध्ये या परीक्षा पार चांगल्या पडतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट MCR न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन, गुन्हेगारी ते शिक्षण, औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी. सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा MCR न्यूज. जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही.